आजच्या काळात शिक्षण म्हटलं की फक्त मार्क्स, बोर्ड, क्लासेस, स्पर्धा असं सगळं झालंय. पण काही शिक्षक असेही असतात ज्यांच्यासाठी शिक्षण म्हणजे मुलांचं आयुष्य घडवणं असतं. अशाच एका महाराष्ट्रातल्या शिक्षिकेची गोष्ट थेट दुबईपर्यंत पोहोचली आहे. मुंबईतल्या शिक्षिका रुबल नागी यांना दुबईमध्ये झालेल्या वर्ल्ड गव्हर्नमेंट समिटमध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या प्रतिष्ठित ग्लोबल टीचर अवॉर्डनं सन्मानित करण्यात आलं आहे, ज्या अंतर्गत त्यांना 10 लाख अमेरिकन डॉलर्स म्हणजे जवळपास 9 कोटी रुपयांचा सन्मान मिळाला. रुबल नागी यांची निवड ही 139 देशांमधल्या 5,000 शिक्षकांमधून करण्यात आली. दुबईचे क्राऊन प्रिन्स शेख हमदान बिन मोहम्मद बिन रशीद अल मक्तूम आणि जेम्स एज्युकेशनचे संस्थापक सनी वर्गी यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पण रुबल नागी यांनी असं खास नेमकं काय केलंय तर साधारण गेल्या 24 वर्षांपासून सकाळी उठून झोपडपट्ट्यांमध्ये दुर्गम भागांमध्ये जाऊन मुलांना शिकवणं हेच त्यांचं ध्येय राहिलं आहे. अवॉर्ड घेताना त्या म्हणाल्या की मुलांचं शिक्षण कधीच खंडित होऊ नये हेच माझं स्वप्न आहे. मिसाल इंडिया या उपक्रमातून त्यांनी 100हून जास्त झोपडपट्ट्या आणि गावांमधल्या 10 लाखांहूनही जास्त मुलांना कला, शिक्षण, जीवन कौशल्य आणि व्यावसायिक प्रशिक्षण दिलं. तर मिसाल मुंबई अंतर्गत 1,55,000हून जास्त घरं रंगवून स्वच्छता आणि पाणी पुरवठ्यासाठीही त्यांनी काम केलंय. वर्की फाउंडेशन आणि युनेस्को यांच्या सहयोगानं सुरू झालेला ग्लोबल टीचर अवॉर्ड हा जगातला सर्वोत्तम शिक्षकांचा सन्मान आहे, जो 2026 साठी रुबल नागी यांना मिळालाय. तुमच्याही आयुष्यात असे एखादे शिक्षक आहेत का ज्यांनी खरंच तुमचं आयुष्यही बदललं? नावं कमेंटमध्ये नक्की लिहा आणि फॉलो करा लगावबत्ती.